लोकसभेत पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यात अपयशी ठरलेल्या अजित पवारांनी विधानसभेसाठी मात्र जोरदार कंबर कसली आहे। गेल्या वेळी जिंकलेल्या 54 जागांशिवाय ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सर्व म्हणजे 288 जागांचा सर्वे अजितदादांची राष्ट्रवादी करणार आहे। अजित पवारांच्या उपस्थितीत स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना ही माहिती दिली। गेल्या वेळी भाजपानं जागा वाटप करताना प्रत्येक वेळी सर्वेवर बोट दाखवलं होतं। या संदर्भात अजित पवारांनी त्यांच्या शैलीत टोला मारला आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना हसू आवरणं कठीण झालं। खासदार निलेश लंके शरद पवारांसोबत का गेले याची इनसाइड स्टोरी देखील अजित पवारांनी गप्पांच्या दरम्यान सांगितली। अजित पवारांच्या कोणत्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं पत्रकारांना हसू आलं पाहूया। जनता आपापल्या परीने सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे 2 सर्वे एका बाजूला जातील प्रत्येक जनता आपापल्या परीने सर्वे करतील आणि तिघांचे सर्वे समोर ठेवले जातील आणि त्याच्यात जे 2 सर्वे एका बाजूला जातील प्रत्येक। याशिवाय पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणत्या ब्रेकिंग न्यूज दिल्या याची माहिती आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विधानसभेसाठी सर्व 288 जागांचा सर्वे करणार। 3 पक्ष आपापले सर्वे करणार आहेत। ज्यांचे 2 सर्वे येईल ते मान्य करू। 2019ला जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं सांगितलं गेलंय। या जागांमध्ये नवाब मलिकांचा देखील समावेश असेल। 288 जागांमध्ये आमचे उमेदवार पुढे असतील तिथं दावा करणार। यासोबतच माझ्यासोबतचे आमदार परत गेले तरी हरकत नाही, नव्यांना उभं करू। आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत, कुणी गेलं तरी हरकत नाही। अनेकांना संधी दिली, ते सगळे चांगल्या पदावर काम करतायत असं अजित पवारांनी या गप्पांच्या दरम्यान सांगितलं। याशिवाय निलेश लंकेंना संधी देण्यात मीच पुढाकार घेतला होता। लंके आधी लोकसभेला माझ्याकडून लढण्यास तयार होते। लंकेंना लोकसभा हवी होती, सुनेत्रांना विधानसभा लढवावी ही लंकेंची इच्छा होती। इथं भाजपचा विद्यमान खासदार असल्यानं भाजपनं लंकेंसाठी जागा सोडली नाही। नगरची जागा धोक्यात असल्याची कल्पना दिली होती, मात्र भाजपनं ऐकलं। पालकमंत्र्यांनी त्रास दिला, त्यांच्यासोबत काम करणार नाही ही लंकेंची भूमिका होती। जवळच्या लोकांचे क्रेशर खाणी बंद केल्यानं आपल्याला फटका बसेल असं लंकेंचं मत होतं। त्यानंतर निलेश लंकेंनी शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवली अशी इनसाइड स्टोरी दादांनी या दरम्यान सांगितली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।